विद्यार्थ्यांचं स्वागत परत एकदा. मराठी माध्यमाचं जो प्रकरण जे आहे आपलं दुसरं मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण याचा आपण अभ्यास करत आहोत. मागच्या तासामध्ये आपण पाहिलं डोयब्रेनरची त्रिके, न्यूलँडच्या अष्टकाचा नियम आणि त्याचबरोबर मेंडेलीवचा जो मेंडेलीवची जी आवर्ती सारणी होती त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं मूलद्रव्यांची जी मांडणी आहे ती अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने कशी केली होती आणि त्याच्यानुसार प्रत्येकाने आपापल्या बाबीमध्ये असणारे जे काही संशोधन आहे त्यांनी केलेले जे प्रयोग आहे त्याचं जे मार्गदर्शन आहे आपल्यासाठीचं ते लिहून ठेवलेलं होतं माहितीच्या स्वरूपामध्ये, ते आपण पाहिलेलं होतं. मेंडेलीवचे अजून एकदा आपण जर विचार केला मेंडेलीवची आवर्त सारणी, कारण का आपल्याला जो भाग बघायचा आहे आज तर मेंडेलीवच्या आवर्त सारणीचे गुण आणि त्याचबरोबर मेंडेलीवच्या आवर्त सारणीच्या त्रुटी, म्हणजे आपल्याला जी चर्चा करायची ती मेंडेलीवच्या आवर्त सारणीबद्दल चर्चा करायची आहे. त्याचे गुण कोणते आहेत आणि त्रुटी कोणत्या आहेत. त्याने पुष्कळ प्रयत्न केला, त्या पद्धतीनं त्याला भरपूर यश आलं. आज जर आपण त्याचा जर विचार केला तर मेंडेलीवने जे केलं तो खरा तर तो पाया होता रसायनशास्त्राचा जो आहे त्यावेळेचा. तो खरा रसायनशास्त्राचा जो जनक आहे मांडणीचा तो खरा मेंडेलीव आहे. जरी सुद्धा इंग्लिश शास्त्रज्ञ हेनरी मोसलेनी आधुनिक आवर्त सारणी शोधून काढलेली असली तरी देखील खरं जे संशोधन केलं, जे भविष्याचा विचार करून केलं, अगोदरचा अभ्यास करून केलं, ते मेंडेलीवने केलेलं होतं. त्याच्यामुळं तो जो आहे तो खरा जनक आहे त्याचा. आपल्याला मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये आपल्याला काय बघायचंय थोडक्यामध्ये, की जे आपण मागच्या तासामध्ये पाहिलेलं होतं आपण थोडंसं त्याला उजळा देऊया की मेंडेलीवची आवर्त सारणी ही अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने मूलद्रव्यांची मांडणी केलेली होती. त्यावेळेस त्याला ज्ञात असलेली जी काही मूलद्रव्ये होती, माझ्यामध्ये 63 मूलद्रव्ये जी आहेत ती त्या काळामध्ये त्याच्या काळामध्ये होती 63 मूलद्रव्ये आणि त्यांचा जो अभ्यास आहे 63 मूलद्रव्यांचा अभ्यास त्याने केला आणि अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने त्यांनी मांडणी केली. ते करत असताना त्यांनी काय केलं तर त्यांनी आपण पाहिलं बघा की मेंडेलीवने काय केलं तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन बरोबर वेगवेगळ्या मूलद्रव्यांची रासायनिक अभिक्रिया जी आहे ती घडून आणली. त्याच्यानंतर हायड्राइड्स आणि ऑक्साइड्स कशा स्वरूपाचे आहेत, त्यांचे रासायनिक गुणधर्म काय आहेत, त्यांचं कशा पद्धतीचं पुनरावृत्ती होते, काय काय घडतं त्याच्यामध्ये प्रत्येक मूलद्रव्यांबरोबर, म्हणजे त्या मूलद्रव्यांची त्यांच्याबरोबर जर रासायनिक अभिक्रिया जर झाली तर कशा पद्धतीचे रासायनिक सूत्र तयार होतात, कशा प्रकारचं कॉम्बिनेशन त्यांची जी जुळणी आहे रासायनिक ही तयार होते हे पण पाहिलं. त्याचबरोबर हे रासायनिक गुणधर्माचा विचार केला, भौतिक गुणधर्माचा पण त्याने विचार केला, म्हणजे वितरणांक किती आहे, उत्कलनांक किती आहे, त्याची घनता किती आहे याचा पण त्याने अभ्यास केला आणि त्याच्यानुसार त्याच्या असं लक्षात आलं की मूलद्रव्यांचे गुणधर्म म्हणजे भौतिक आणि रासायनिक दोन्ही गुणधर्म काही ठराविक काळानंतर त्याची पुनरावृत्ती होते, त्याचं जे आहे त्याचं रिपिटेशन होतं. जसं आपण सोमवार, मंगळवार, रविवारपर्यंत जातो, परत सोमवार जसा येतो जानेवारी ते फेब्रुवारी, परत फेब्रुवारी नंतर जानेवारी जशी येते त्याच पद्धतीने मूलद्रव्यांचे जे गुणधर्म आहेत रासायनिक आणि भौतिक त्याच्याशी निगडीत असलेले त्याची पण पुनरावृत्ती होते आणि ती जी आहे त्याची मांडणी त्याने अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने त्याच्यामध्ये केली. तर अशा पद्धतीने मेंडेलीवचा जो बेस होता की त्याचा जो नियम आहे त्याच्यामध्ये सांगितलं की मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानांकाचे आवर्ती फल असतात. आवर्ती फल म्हणजे ते पुनरावर्तित होत असतात. तर अशा मेंडेलीवच्या आवर्त सारणीचे काही गुण आपल्याला बघायचे आहेत. 3 गुण त्यांनी सांगितलेले आहेत. ते गुण जे आहेत त्याचा आपण विचार करूया. तर पहिला जो गुण आहे त्याच्यामध्ये पुस्तकात जो सांगितलाय तो आपण बघूया की पहिला जो गुण आहे तर त्यांनी काय केलं तर गुणधर्माच्या आवर्त सारणी तर योग्य स्थान देता यावं. मूलद्रव्यांचे जे गुणधर्म आहेत त्याचा जर विचार केला तर त्याचं योग्य स्थान कुठं आहे ते जर त्याच्यामध्ये होतं काय अणुवस्तुमानांकामध्ये काही गडबड होती, चुकीचे अणुवस्तुमानांक त्याच्यामध्ये त्याच्या लक्षात आलं की काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमानांक हे चुकीचे आहेत, त्याच्यामुळे त्यांचे गुणधर्म आणि त्यांचा जो अणुवस्तुमानांकाचा चढता क्रम याचा काय मेळ बसत नाही. याचा अर्थ याचा अणुवस्तुमानांक वेगळा असला पाहिजे आणि ते शोधून काढलं आणि ते शोधून काढत असताना म्हणजे थोडक्यात काय केलं अणुवस्तुमानांक दुरुस्त केले.
मूलद्रव्याचे अणुवस्तुमानांक जे आहे थोडक्यात आपण जर पाहिलं त्याच्यामध्ये पुस्तकात आपल्याला सेपरेट वाक्य दिली आहेत, पण इथं आपल्याला चर्चा करत एवढाच मुद्दा घ्यायचा की काही मूलद्रव्यांच्या बाबतीतले त्यांचे जे अणुवस्तुमानांक होते ते दुरुस्त केले, आणि दुरुस्त करत असताना त्यांनी उदाहरण घेतलंय, ते उदाहरण आपण बघूया. तर ते आहे बेरिलियम. बेरिलियम नावाचं एक मूलद्रव्य आहे आणि त्याचा अणुवस्तुमानांक जो होता तो 14.09 बरोबर आहे, 14.09 होता. तो दुरुस्त केला त्याने आणि तो दुरुस्त करून तो त्याने 9.4 पुस्तकात दिले त्यांनी 9.4 हा त्याचा दुरुस्त केलेला जो अणुवस्तुमानांक आहे. आणि आता साहजिकच 14 नंतर तो 9 वरती आला, म्हणजे 5 ने तो घटल्यामुळे त्याचं जे स्थान आहे ते बोरॉनच्या अधोगती, त्याचं जे स्थान आहे पुस्तकात दिले बघा, बेरियमला बोरॉनच्या अधोगती स्थान देण्यात आलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय, बेरिलियमच्या तो पुढे गेलेला होता, त्याच्यामुळे रासायनिक गुणधर्म आणि भौतिक गुणधर्मामध्ये फारकत होती. ज्या गणामध्ये आपण उभा करत होतो त्या गणामध्ये जी फारकत आपल्याला पाहायला मिळत होती ती त्याने दुरुस्त केली. म्हणजे अणुवस्तुमानांक हा दुरुस्त करण्याचं काम जे आहे, पहिला जो गुण आहे तो त्याने त्याच्यामध्ये केला. त्याच्यानंतर दुसरा आपल्याला बघायचं त्याच्यामध्ये दुसरा काय, त्याच्यामधला गुण काय त्याच्यामध्ये, तर दुसरा गुण त्याने सांगितला की आता त्यांनी तुम्हाला सांगायला माहिती की 63 मूलद्रव्ये जे आहेत त्याच्या अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने त्याने मांडणी केली. पण त्याच्या लक्षात आलं 63 मूलद्रव्यांशिवाय मध्ये जे काही मूलद्रव्ये आहेत त्यांच्यामध्ये की अणुवस्तुमानांक आता त्यांचा शोध लागला नाहीये, पण त्यांनी असं भाकीत केलं की भविष्यामध्ये ही तर काहीतरी मूलद्रव्य आहेत. तर त्याने काय केलं, मूलद्रव्य भाकीत करून त्यांना स्थान दिले. त्यांना स्थान दिले म्हणजे आवर्त सारणीमध्ये मेंडेलिव्हची जी आवर्त सारणी आहे त्याने भाकीत केलं. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की काही त्यांनी त्या आवर्त सारणी तयार करत असताना जसं आपण एखादी वस्तू आणल्यानंतर आपण त्याचे भाग करतो आणि ते रिझर्व्ह ठेवतो की आपण आपला असा व्यक्ती येणार आहे त्याच्यासाठी आपल्याला द्यायचे, तसंच मूलद्रव्यांचं जे काही वर्गीकरण करत असताना जो काही आपला तक्ता आहे तक्त्यामध्ये त्याने तीन जागा त्याने रिकाम्या ठेवल्या आणि त्या 3 जागेला त्यांनी नाव दिलं. त्यांनी नाव जे दिलेलं होतं ते इथं दिले बघा, इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन. इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन. बोरॉनच्या जवळचं जी जागा ठेवली गेलेली होती त्याच्या आसपासची म्हणजे बोरॉन सारखा असणारा, कारण का त्याच्या गुणधर्मामध्ये बदल शेजारच्या मूलद्रव्यांपासून थोडेफार होणार होते. तर इका याचा अर्थ त्याच्यासारखा असणारा जो मूलद्रव्य आहे त्याच्यासाठी जागा ठेवली गेली. तो काही मूलद्रव्य जो असेल तो, त्याच्याबरोबर इका ॲल्युमिनियम म्हणजे ॲल्युमिनियमच्या शेजारी एक जागा ठेवली, त्याचे गुणधर्म हे ॲल्युमिनियम सारखे असतील. इका सिलिकॉन याचा अर्थ तो सिलिकॉन सारखा गुणधर्म असणारा मूलद्रव्य आहे, त्याच्यासाठी त्यांनी अशा 3 जागा त्याच्या मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये ठेवल्या. फक्त जागाच ठेवल्या नाहीत तर त्यांनी त्यांचे अणुवस्तुमानांक 44, त्याचबरोबर 68 आणि 72 44, 68 आणि 72 म्हणजे इका बोरॉन असलेला जो काही मूलद्रव्य आहे त्याचा अणुवस्तुमानांक 44 असेल, इका ॲल्युमिनियम असलेल्या मूलद्रव्यांचा अणुवस्तुमानांक 68 असेल, इका सिलिकॉन असलेल्या मूलद्रव्यांचा अणुवस्तुमानांक 72 असेल. आणि त्याच्यानंतर काही कालांतरानंतर त्याचा शोध लागला गेला आणि त्यांना स्कँडियम, गॅलियम आणि जर्मेनियम म्हणजे इका बोरॉन म्हणजेच इका बोरॉन सारखा असणारा तो स्कँडियम, ॲल्युमिनियम सारखा असणारा तो गॅलियम, सिलिकॉन सारखा असणारा तो जर्मेनियम, त्याचं नामकरण झालं आणि त्याने योग्य ठिकाणी त्याला स्थान मिळालं
त्यांनी भाकीत केलेली त्याची जी गुणधर्म होती, रासायनिक गुणधर्म, भौतिक गुणधर्म, तर ते सुद्धा त्याच्यामध्ये अगदी बरोबर फिट बसले. आणि त्याच्यानंतर लोकांच्या लक्षात आलं की मेंडेलिव्हनी जे काही भाकीत केली होती, जो तक्ता मांडला, त्यांनी डोबेरायनर आणि न्यूलँडचा तक्त्यांचा अभ्यास केला, त्याला माहिती होतं की विज्ञानामध्ये प्रगती करत नव्याने दररोज काही नॉलेज येतं. जसं आपण पाहतो एखादा मोबाईल आपण पाहतो, मोबाईल आज आल्यानंतर त्याची उद्या लगेच तो जुना होतो, नवीन टेक्नॉलॉजी येते, वेगवेगळ्या पद्धतीच्या मध्ये ऍड झालेले असतात आणि त्याच्यामुळे ते जसं घडतं, ते जसं अपग्रेडेड होतात, वेगवेगळी व्हर्जन्स त्याची आवृत्ती, तसंच त्याला माहिती होतं की मूलद्रव्यांचं या विज्ञानामध्ये जे संशोधन होणार आहे त्याचा भविष्यात विचार करून त्यांनी हे जे मांडलेलं होतं, म्हणजे त्याची जी आवर्त सारणी जी आहे मेंडेलिव्हची, ती त्यांनी मांडली होती. म्हणजे त्यांनी पूर्ण त्याचं असं नाही की आतापर्यंत एवढं आलं, मग आता कसं असेल, इथपर्यंत काय, भविष्यामध्ये काय असेल, हे कसं होऊ शकेल, त्याला जेवढं मांडता आलं, शक्य झालं, ते त्यांनी मांडलं. आणि त्याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे ही 3 जागा माहीत नसताना त्यावेळेस त्याच्या अभ्यासामध्ये फक्त 63 मूलद्रव्ये होती त्याच्या अस्तित्वात, त्याच्या काळामध्ये, पण त्याने याचं सुद्धा भाकीत केलं आणि ते भाकीत खरं ठरलं, त्यांचे गुणधर्म जे आहेत ते खरं ठरले. ही खूप मोठी उपलब्धी म्हणूया, त्याने केलेलं सगळ्यात मोठं संशोधन म्हणूया मेंडेलिव्हनी, हे आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर आपल्याला तिसरा घटक बघायचा आहे गुणामध्ये. तिसरा जो घटक आहे तो आपल्याला पाहायचा आहे. तर त्यांनी काय केलं ह्याच्यामध्ये, तर राजवायू, थोडक्यात राजवायू, राजवायूंचा शोध जो आहे तो नंतर लागला. त्याने ज्यावेळेस या मूलद्रव्यांचा अभ्यास केला, त्याच्या अस्तित्वात जेवढं होतं तेवढं त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला, काही भाकीत केली, ती पण त्याची खरी ठरली. पण राजवायूंचा जो शोध आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे तो 19व्या शतकाच्या शेवटच्या भागामध्ये लागला. आणि त्यानंतर मग ह्यांना हा प्रश्न पडला की राजवायू म्हणजे आपण पाहतो राजवायू कोणते, तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे हेलियम, निऑन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन. हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, जे काय असतील ते, हे सगळे जे मूलद्रव्ये आहेत यांचा शोध लागल्यानंतर त्यांना वेगळ्या स्वरूपामध्ये त्यांनी शून्यगण, त्यांनी काय केलं, शून्यगण असं एक वेगळा सेपरेट असं एक वेगळा असा गण त्याच्यामध्ये तयार केला. आणि त्या गणामध्ये यांना स्थान दिलं गेलं की कुठल्याही प्रकारची जी आवर्ती सारणी त्यांनी तयार केली होती ती डिस्टर्ब झाली नाही, ती आहे तशी राहिली, पहिली जशी होती तशी. मात्र हे जे नवीन जी काही राजवायू शोधले गेले नंतर शेवटी की त्याच्या कालांतरामध्ये, त्याच्यासाठी त्यांना एक वेगळी सेपरेट, थोडक्यात आपण अपार्टमेंट म्हणूया, गण जे आहे उभा, तर तो त्यांच्यासाठी त्यांनी जागा दिली, त्याला शून्यगण, सेपरेट जो गण आहे त्याच्यामध्ये शून्यगण, ही सगळी जी मूलद्रव्ये आहे त्यांना त्याच्यामध्ये स्थान देण्यात आलं. तर अशा पद्धतीने आपण पाहिलं की त्यांनी जे केलेली ती जी मेंडेलच्या आवर्त सारणीची 3 गुण आपण पाहिले. पहिला गुण म्हणजे त्यांनी दुरुस्त केले अणुवस्तुमानांक, त्याच्यानंतर त्यांनी काही भाकीत केली मूलद्रव्यांच्या संदर्भात, ती पण खरी ठरली. त्याच्यानंतर त्यांनी वेगळ्या पद्धतीचा शून्यगण मांडला गेला, म्हणजे तयार केला गेला, आणि जे राजवायू होते त्यांना तिथं स्थान देण्यात आलं. आता आपल्याला बघायचं जसे त्याचे गुण होते, जसे गुण होते तशा त्रुट्या पण होत्या. आता त्रुटी म्हणजे काय, त्या चुका नाहीत, लक्षात घ्या. आता आपल्याला लक्षात येईल की त्रुटी म्हणजे चुका नाहीयेत. त्रुटी म्हणजे त्या काळामध्ये त्याला जेवढं, आता मला सांगा, तुम्हाला जर 10 पर्यंतचाच पाढा जर शिकवला असेल तर 12चा पाढा तुम्हाला येणार कसा, बरोबर. आता गणिताने तुम्ही म्हणताल सर आम्हाला येईल गणिताचं कसं करायचं ते, पण ते संशोधन ते वेगळं होतं. गणित तयार करतात, गणिताच्या पद्धतीने गणित येतात, पण त्याने जे काही मेंडेलीच्या आवर्त सारणीतल्या त्रुटीमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की मूलद्रव्यांचे शोध वरच्यावर लागत गेले. त्यावेळेस 63 मूलद्रव्ये होते, आता 118 मूलद्रव्ये आहेत आजच्या घडीला.
आता 118 आणि 63 म्हणजे 37 आणि 18 जे काय असतील 45-55 मूलद्रव्य, तर एवढी मूलद्रव्ये जी आहेत यांचा नंतर शोध लागला गेला. मग आता मला सांगा, त्याच अधूनमधून आपण पाहिलं की ते असे ओळीनं नव्हते, ते असे कुठले अधूनमधून होते. आणि त्याच्यामुळे ते ज्या त्रुट्या ज्या आहेत त्या त्रुट्या आपल्याला पाहायला मिळतात. तर आपण मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतले ज्या त्रुट्या आहेत 4, त्या त्रुट्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पहिली त्रुटी आपण त्याच्यामध्ये बघू. पुस्तकात सांगितलेली पहिली जी त्रुटी आहे ती आपण बघूया. आता कोबाल्ट आणि निकेल अशी 2 मूलद्रव्ये आहेत. त्यांचे अणुवस्तुमानांक हे पूर्णांकात केल्यानंतर सारखेच आले. आणि ते सारखे आल्यानंतर असा प्रश्न पडला की त्याचं अणुवस्तुमानांक सारखा आहे, मग ते एकाच गणात येतील का? नाही येणार. आता त्याच्यानंतर जे संशोधन केलं मोस्ले नावाचा, त्याने अनुक्रमांकामुळे केलं आणि अनुक्रमांक बरोबर ओळीने आले 118, 1, 2, 3, 4. अणुवस्तुमानांकाचा काही फरक पडला नाही, कारण की ती न्यूट्रॉनच्या संख्येवरती अवलंबून असतो. मग ह्याला त्यावेळेस हा प्रश्न पडला मेंडेलिव्हला की कोबाल्ट आणि निकेल यांचे पूर्णांकातले असणारे जे अणुवस्तुमानांक आहेत ते सारखे आहेत. मग याला स्थान कुठं द्यायचं, याचं निश्चित स्थान कोणतं आहे? तर कोबाल्ट आणि निकेल यांची स्थाने निश्चित करता आली नाही. थोडक्यात कोबाल्ट आणि निकेल यांची स्थाने जी आहेत ही निश्चित करता आली नाही. का करता आली नाही? तर त्यांचे पूर्णांकी अणुवस्तुमानांक जे आहेत, अणुवस्तुमान हे सारखेच आल्यामुळे. त्याच्यानंतर आपल्याला दुसरी त्रुटी आपल्याला बघायची. ते त्यांनी सांगितलेली की समस्थानिके हा प्रकार कसा आहे? समस्थानिकेचं उदाहरण आपण फक्त बघूया की हायड्रोजनचं समस्थानिक जर विचार केली तर हायड्रोजन 1, 1, 1, 2, 1, 3, बरोबर. आता हायड्रोजनचे गुणधर्म हे सगळे सारखेच असणार आहेत, पण त्यांचे अणुवस्तुमानांक भिन्न आहेत. मग मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं की अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने, बरोबर आहे. मग हायड्रोजन आहे, इथं ड्यूटेरियम आहे, इथं ट्रिटियम आहे. हे 3 हायड्रोजनची जी समस्थानिका आहेत, मग यांना स्थान कुठं द्यायचं? रासायनिक गुणधर्म सारखे आहेत, बरोबर आहे. रासायनिक गुणधर्म सारखे आहेत, मात्र त्यांचे अणुवस्तुमानांक भिन्न आहेत. जे आहेत ते भिन्न आहेत. मग त्यांना कुठल्या गणामध्ये स्थान द्यायचं, कुठं स्थान द्यायचं, हा प्रश्न त्याच्यामध्ये पडला आणि त्याला ते काय सांगता आलं नाही. एक मोठं आव्हान त्याने त्यावेळेस त्याला पडलं. तर आपण इथं लिहूया अणुवस्तुमानांकाचे स्थान. समस्थानिके निश्चित करता आले नाही. एखाद्या मूलद्रव्याची जी समस्थानिके असतील, 2 असतील, 3 असतील, तर ती जी समस्थानिकांची जे काही स्थान आहे, त्याचं जे लोकेशन आहे ते कोणत्या गणामध्ये आहे, कोणत्या ओळीमध्ये आहे, ते मात्र मेंडेलिव्हला निश्चित करता आलं नाही. कारण का? आपण पाहिलं की समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म सारखे असतात, म्हणजे ते एकाच गणात यायला पाहिजे, पण त्यांचे अणुवस्तुमानांक भिन्न आहेत, म्हणजे ते परत पुढे जायला पाहिजेत, ते पुढे वाढत गेली पाहिजे. तर हे त्याला जमलं नाही आणि ही एक त्रुटी त्याच्यामध्ये आढळून आली. त्याच्यानंतर तिसरी त्यांनी सांगितली की मेंडेलिव्हनी जी मांडणी केली ती मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली, बरोबर आहे. आता हे करत असताना काही मूलद्रव्य समजा 1, 2, 3, 4, 8, 9, 14, 16, 18, 25, 27 सांगायचं तात्पर्य हेच आहे की मधले जे गॅप आहेत त्याच्यामध्ये जो फरक आहे, जड मूलद्रव्यांच्या जवळचे काही मूलद्रव्य असतील त्याच्यामध्ये 2 मूलद्रव्यांच्या मध्ये किती मूलद्रव्य आहेत हे काही सांगता आलं नाही. आता ही त्रुटी म्हणावी का काय म्हणावं बघा. तर संशोधनच झालं नाही त्या मूलद्रव्यांचं,
त्या मूलद्रव्यांचा अणुवस्तुमानकाबद्दल काही सांगता येणार नाही. जसं अणु क्रमांकाच्या बाबतीत आपण सांगू शकतो 1 2 3 4 18 नाहीये त्याच्यामध्ये, 17 आहे, 18 नाही, 19 आहे. हे जसं सांगता येतं तसं ह्याचा जो बेसमेंट आहे, ह्याची जी मांडणी आहे ती अणुवस्तुमानकाच्या चढत्या क्रमात असल्यामुळं त्याच्यामध्ये नियमितता नव्हती. त्याचा जो नियमितता म्हणजे आपण काय म्हणतो, एक प्रकारची त्याच्यामध्ये जो फरक असतो अंकातला, जी सिक्वेन्स असते त्याची अंकातला, तर अणुवस्तुमानकाच्या ते त्याला सांगता आलं नाही. साहजिकच आहे, सांगता येणं शक्य नाही. कारण का न सांगायचं कारण काय, तर मूलद्रव्य किती शोधले जाणार आहेत, त्याचे अणुवस्तुमानांक काय असणार आहेत. मग न्यूट्रॉनची संख्या आली त्याच्यामध्ये. फक्त आता अणुवस्तुमानांक म्हणजे काय, अणुवस्तुमान म्हणजे काय, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन हे सारखीच, त्यांची संख्या सारखीच आहे, पण न्यूट्रॉनची संख्या त्याच्यामध्ये आपण मिसळतो. ठीक आहे, प्रोटॉन न्यूट्रॉन सारखे, पण न्यूट्रॉनची संख्या किती आहे, किती न्यूट्रॉन्स असतील त्याच्यामध्ये असं काही फिक्स नाहीये. आणि ते मात्र, आणि त्याच्यामुळं त्याला असं सांगता आलं नाही की बाबा ते जे आहे त्याच्यामध्ये 2 मूलद्रव्यांमध्ये असणारे जे स्थान, 2 मूलद्रव्यांमध्ये किती मूलद्रव्य आहेत बाबा, 2 मूलद्रव्यांमध्ये अजून किती. समजा एक उदाहरण बघू आपण. समजा हा एक मूलद्रव्य एक्स, त्याचा अणुवस्तुमानांक 39 आहे. त्याच्यानंतर पुढचं वाय, त्याचं 52 आहे. आता मला सांगा त्याच्यानंतर झेड, त्याच्यानंतर झेड आहे, त्याचा 63 आहे. एक उदाहरण आपण घेतलंय. तर 39 नंतर 52 नंतर 63, अरे अनियमित. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा नियमितपणा आपल्याला पाहायला मिळत नाही. जसं आपण 2चा पाडा म्हणतो, 2 4 6 8 10 12, 2चा फरक त्याच्यामध्ये जाणवतो. इथे काय असा फरक दिसला नाही, तर त्याला ते सांगता आलं नाही बाबा. का, तर त्यावेळेचं संशोधन जे आहे, मूलद्रव्याची जेवढी शोधून काढली त्याच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या म्हणजेच अणुवस्तुमानांक, जे काही प्रोटॉन आणि त्यांची जी काय गोळा बेरीज होते आपण पाहतो कशी होते, ए बरोबर झेड अधिक एन. ए म्हणजे अणुवस्तुमानांक किंवा अणुवस्तुमान, त्या म्हणजे प्रोटॉनची संख्या आणि न्यूट्रॉनची संख्या, हे दोन्हीची बेरीज असते. आता प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखीच आहे, म्हणजे न्यूट्रॉनची संख्या फक्त भिन्न असते. आणि तो जो प्रॉब्लेम आहे, ती जी समस्या आहे ती त्याच्यामध्ये त्यांना आली. आणि त्याच्यानंतर चौथा भाग, चौथा त्यातली जी त्रुटी आहे त्यांनी सांगितलेली की हायड्रोजन हा सगळ्यांचा लाडका होता. थोडक्यात हायड्रोजनचा अणुअंक आपण पाहतो बघा, अणुअंक अणुवस्तुमानांक याचा जर विचार केला तर 2च्या जवळपास त्याचा अणुवस्तुमानांक असेल. आणि होतं काय माहितीये का, की अणुवस्तुमानांक जो आहे, हायड्रोजनचे जे गुणधर्म जे आहेत, त्या हायड्रोजनचे गुणधर्म हॅलोजन सारखे पण येतात. म्हणजे हायड्रोजन आपण लिहिताना असं लिहितो, तो हॅलोजन सारखा, क्लोरीन फ्लोरीन ब्रोमीन सारखा, बरोबर. आणि त्याचबरोबर जसं तो त्याच्यासारखा आहे, त्याच्यासारखा दर्शनावर त्याचा जो रेणू आहे तो अशा पद्धतीने लिहिला जातो, म्हणजे तो त्याच्यासारखाच. आणि त्याचबरोबर त्यांनी हायड्रोजन जो आहे तो अल्क धातू म्हणजे पहिला गण, तर तिथे उदाहरण दिले बघा, त्यांनी उदाहरणं दिली, त्याच्या आधारे तुम्हाला सहज लक्षात येईल की हायड्रोजनचे गुणधर्म हॅलोजन सारखे पण होते आणि अल्क धातू सारखे पण होते. अल्क धातू बरोबर त्यांनी जर रासायनिक अभिक्रिया केली तर त्याच्यामध्ये दिले बघा NaH, NaCl, NaH आणि NaCl. आता हायड्रोजन बरोबर हे जसं सूत्र तयार होतं तसंच इथं पण तयार होतं, त्यांनी पुस्तकात दाखवले बघा. तर अशा पद्धतीने हे जे आहे की बाबा त्याचं स्थान नक्की पहिल्या गणात आहे का पुढच्या हॅलोजन मध्ये आहे, ते काय त्यांना सांगता आलं नाही. की एक चौथा जो दोष म्हणा किंवा त्याच्यातली त्रुटी जी आहे ती त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येते. तर अशा पद्धतीने मेंडेलिव्हच्या ज्या त्रुटी आहेत त्यांनी भरपूर चांगलं संशोधन केलं. आता ज्यावेळेस तुम्ही अभ्यास कराल त्यावेळेस लक्षात येईल की मेंडेलिव्हने केलेलं संशोधन किती मूलभूत होतं, बेसिक होतं, की त्याच्या आधारे त्यांनी भविष्याचा सुद्धा विचार केलेला होता. पण मूलद्रव्यच अस्तित्वातच नव्हते. अस्तित्वात असते, काही शोध अजून लागले असते तर त्याची जी आवर्त सारणी जी आहे, जी मोस्लेने तयार केली आपल्याला बघायची पुढच्या याच्यामध्ये, आधुनिक आवर्त सारणी त्याच्यासारखीच खूप चांगली झाली असती. तर अशा पद्धतीचे 4 ज्या त्रुटी आहेत त्या आपण त्याच्यामध्ये पाहिला.
अजून एकदा मी त्या त्रुटीबद्दल बोलतो. त्रुटी जी आहे, काही मूलद्रव्यांचा अणुवस्तुमानांक अपूर्णांकामध्ये केल्यानंतर सारखे आले, मग त्यांना निश्चित कुठं स्थान द्यायचं हे त्यांच्या लक्षात आलं नाही. समस्थानिके म्हणजे अणुवस्तुमानांक भिन्न, अणुवस्तुमान किंवा अणुवस्तुमानांक भिन्न, रासायनिक गुणधर्म तर सारखेच, एका गणात स्थान द्यायचं का वेगवेगळ्या गणात द्यायचं हे त्याच्या लक्षात आलं नाही. त्याच्यानंतर तिसरं, नियमितपणा. दोन मूलद्रव्यांच्या मध्ये किती मूलद्रव्ये असू शकतील याचं भाकीत त्याला करता आलं नाही. साहजिकच आहे, न करण्याच्या पाठ्यमागचा उद्देश किंवा त्याला न सापडण्याच्या पाठ्यमागचा उद्देश, न्यूट्रॉनची संख्या वगैरे ह्या ज्या बाबी आहेत ज्या आता आपल्या लक्षात येतात नंतर, हा मुद्दा त्याच्यामध्ये आला. आणि हायड्रोजनचं स्थान, हॅलोजन मध्ये त्याला स्थान द्यायचं, हॅलोजन मध्ये द्यायचं का पहिल्या गणामध्ये द्यायचं हे मात्र त्याला त्याच्यामध्ये ते गणित त्याला जुळलं नाही, त्याला लक्षात आलं नाही. आणि ते इव्हन पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा जे काही हेनरी मोसले जर आपल्याला बघायचं उद्याच्याला, तर त्याला पण ते जमलं नाही. ते पण जी त्रुटी आहे ती पण त्याच्यामध्ये शिल्लक राहिली. तर आपल्याला अशा पद्धतीने मेंडेलीवच्या आवर्त सारणीचे गुण आणि त्रुटी आपण पाहिल्या. 3-3 मार्काला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये. आता आधुनिक आवर्ती नियम जो आहे तो आपल्याला बघायचा आहे, तो सगळ्यात महत्वाचा आहे. आधुनिक आवर्ती नियम तो आपल्याला बघायचा आहे. आता याचे आधुनिक आवर्ती नियम मध्ये 1913 साली हेनरी मोसले सगळं पाहिलं त्याने डोबॅनचा अभ्यास केला, न्यूलँड्सचा केला, मेंडेलिव्हचा केला आणि त्याच्यानंतर त्याच्यात भर घातली, अपग्रेड केलं, अपग्रेडेशन म्हणजे अपग्रेडेड व्हर्जन त्याच्यामध्ये आलं. त्यांनी काय केलं की त्याच्यानंतर त्याच्या काळामध्ये असं लक्षात आलं की इलेक्ट्रॉनचा शोध लागला. बरोबर आहे, त्याच्या काळामध्ये असं लक्षात आलं की इलेक्ट्रॉनचा जो शोध आहे तो लागला. आणि इलेक्ट्रॉनचा शोध लागल्यानंतर इलेक्ट्रॉनची संख्या आणि अणुअंकांची संख्या, मूलद्रव्याचा जो अणुअंक आहे त्याच्यामध्ये काहीतरी कोरिलेशन आहे का, त्याच्यामध्ये काही सहसंबंध आहे का हे पाहिलं. सुरुवातीच्या काळामध्ये काय झालं की अणुअंक म्हणजे काय, नुसतं फक्त अंक म्हणून संबोधलं जायचं, फक्त क्रम लावण्यासाठी, पण ते तसं नव्हतं. त्याच्यानंतर काय केलं, हेनरी मोसलेने स्वतः संशोधन केलं आणि त्याच्यामध्ये संशोधन करत असताना एक्स रे नलिकेचा वापर केला. आणि एक्स रे नलिकेचा वापर करून त्याने त्याच्या असं लक्षात आलं की अणूच्या केंद्रकामध्ये एक धन प्रभार पण असतो, तो म्हणजेच, आणि तो जो असतो ते जे मूलकण आहे ते म्हणजेच प्रोटॉन, म्हणजे प्रोटॉनचा पण शोध लागला. आणि प्रोटॉनची संख्या म्हणजेच त्याचा अणुअंक म्हणजेच प्रोटॉनची संख्या किंवा इलेक्ट्रॉनची संख्या जी असेल ते, बरोबर. तर अणुअंक, तर त्याच्या असं लक्षात आलं की हा अणुअंक हाच मूळ पाया आहे मूलद्रव्यांची मांडणी करत असताना त्या मूलद्रव्याचा अणुअंक किती आहे, म्हणजे प्रोटॉनची संख्या किती आहे, म्हणजेच इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे, त्याच्याच चढत्या क्रमाने त्याने मांडणी केली. याने अणुवस्तुमानांकाच्या केली होती या तिघांनी. याने काय केलं, त्याच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केली आणि त्याला ते यश आलं. त्याने 118 मूलद्रव्ये जे आहेत आपण पाहतो, आज आपण वापरतो जी आवर्त सारणी, आधुनिक आवर्त सारणी, ते आपण मांडली त्यांनी आणि ते अगदी फिट बसलं त्याच्यामध्ये. हे सगळे जे गुणधर्म, सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते फिट बसलं. आपल्याला पुढच्या तासात त्याचं बघायचंय. हा जो नियम आहे तो आपण बघूया. मूलद्रव्याचे गुणधर्म त्याच्या अणुअंकाचे आवर्तीफल असतात, म्हणजे अणुअंकानुसार ते बदलतात. मागच्या वेळेस आपण अणुवस्तुमानानुसार बदलले हे आपण पाहिले होते. आता याच्यामध्ये बघायचे मूलद्रव्याचे गुणधर्म. मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकाचे आवर्तीफल असतात. अशा पद्धतीनं त्याचा जो नियम आहे आवर्तीफल असतात. तर अशा पद्धतीने त्याचा जो नियम आहे, हेनरी मोसले जो इंग्लिश शास्त्रज्ञ होता, त्याने 1913 मध्ये हा जो नियम आहे तो शोधून काढला. तर आज आपण बऱ्यापैकी हा जो मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण आहे तो जो भाग आपण पाहिलं, मेंडेलीवचे गुण आणि दोष पाहिले, म्हणजे त्रुटी पाहिल्या.
आधुनिक आवर्त सारणी जी आहे येत्या काळामध्ये आपण जे वापरते त्याच्यानंतरच्या काळामध्ये ते कशी वापरली, काय केलं हे पण आपण पाहिलं. आज आपण इथंच थांबूया. उरलेला जो भाग आहे आवर्त सारणीची रचना, त्याची मांडणी कशी केली, गण म्हणजे काय, सगळ्या गोष्टी आपण पुढच्या तासाला बघूया.